नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी बोर्ड एक्झाम 2024 ची बोर्डाची परीक्षा जी झाली होती, तिची प्रश्नपत्रिका आज आपल्याला बघायची आहे. ही प्रश्नपत्रिका हिचा उपयोग तुम्हाला बऱ्याचशा परीक्षांमध्ये होऊ शकतो, परीक्षांच्या तयारीसाठी होऊ शकतो. जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं मार्च 2024 ची ही प्रश्नपत्रिका बघू आणि या सीरीजमध्ये इतर सुद्धा बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आपण गणित भाग, मॅथेमॅटिक पार्ट 1 आणि मॅथेमॅटिक पार्ट 2 च्या बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे बोर्ड परीक्षा 2024 म्हणजे ॲक्चुअली कुठलीही परीक्षा असू दे, क्वेश्चन नंबर पहिल्यातला ए जो आहे, तो पहिल्यातला ए जो क्वेश्चन आहे, तो नेहमी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. आता याच्यामध्ये आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिव्हन म्हणजे याच्यामधलं करेक्ट उत्तर आपल्याला शोधायचं आहे. जसं की इथं प्रश्न दिलाय, इफ 3 इज वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² - 7x + 12 म्हणजे 3 जो आहे ना, तो kx² - 7x + 12 चं एक रूट आहे. तर k ची व्हॅल्यू काय असेल? तर मित्रांनो एकच काम करायचं आहे. आपल्याकडे इथं kx² एकच मिनिटं फक्त आपण जरा या ठिकाणी जरा मार्कर कलर जो आहे तो थोडासा वेगळा घेऊया त्या ठिकाणी जरा. तर या ठिकाणी जर आपण बघितलं kx² - 7x + 12 हे आपलं इक्वेशन आहे. तर या इक्वेशनमध्ये एकच काम करायचं, जिथं-जिथं x आहे तिथे-तिथं 3 लिहायचं आहे. एक्सच्या जागेवर 3 लिहिलं कारण 3 इज वन रूट ऑफ द इक्वेशन. सो देअरफॉर एक्सच्या जागेवरती आपल्याला 3 लिहायचं. एक्सच्या जागेवर 3 लिहिलं की तुमचं उत्तर आलं. k इंटू एक्सच्या जागेवर 3 लिहिलं, 3चा स्क्वेअर. -7 इंटू एक्सच्या जागेवर 3 लिहिलं, +12 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. k इंटू 3चा स्क्वेअर 9, -7 3 21, +12 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. 9 इंटू k 9k. इथं मायनस प्लस मायनस झालं. 21 मधून 12 गेले. 21 मधून 12 गेले 9 आले. मोठ्या नंबरचं साइन -9 इज इक्वल टू 0. सर 9k इज इक्वल टू -9 आहे. पलीकडे गेले +9. k इज इक्वल टू 9 आपल्या जागेवर. हे 9 मल्टिप्लाय. पलीकडे आले डिवायडेड बाय 9. सो देअरफॉर k इज इक्वल टू 9 1 9. तर k इज इक्वल टू 1. तर अशा प्रकारे मला k इज इक्वल टू 1 मिळेल. म्हणजे माझा ऑप्शन ए जो आहे, तो या ठिकाणी करेक्ट आहे. तर असा हा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न बघू. आता हा बघा, या प्रकारचा प्रश्न खूप वेळा परीक्षेला येऊन गेलाय. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4. बघा x + 2y = 4 चा मला ग्राफ काढायचा आहे. फाइंड x ची व्हॅल्यू काढायची आहे व्हेन y = 1. तर आपल्याला इथं y ची व्हॅल्यू दिली 1. y ची व्हॅल्यू जर 1 असेल तर x ची व्हॅल्यू किती असेल ते काढायचं आहे. मग आता x आपल्या जागेवर +2 × y ची व्हॅल्यू 1 आहे. मग y च्या जागेवर 1 लिहिलं इज इक्वल टू 4 आहे ॲक्चुअली इथं 4 आपल्या जागेवर. x + 2 1 जा 2 इज इक्वल टू 4 आपल्या जागेवर. तर x आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर 2 प्लस आहे, पलीकडे गेले -2. x इज इक्वल टू 4 - 2. 4 मधून 2 गेले, आपल्याकडे राहिले 2. तर x इज इक्वल टू 2 आलं. तर x इज इक्वल टू 2 बी ऑप्शनमध्ये. तर आता इथं y इज इक्वल टू 1 दिलं होतं. कधी-कधी तुम्हाला x ची व्हॅल्यू दिली जाईल. मग x ची व्हॅल्यू फक्त या इक्वेशनमध्ये टाकायची. तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचू शकता. ठीक आहे. आता जरा पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघू. इथे बघा, फॉर अ AP T7 इज इक्वल टू 4 अँड D इज इक्वल टू -4 देन फाइंड A. मित्रांनो, मला T7 इज इक्वल टू 4 दिले म्हणजे मला Tn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. A + n - 1 इंटू D. आता मी एक काम करेल, T7 मला दिलंय, मग n च्या जागेवर 7 लिहितो. A ची व्हॅल्यू मला काय माहिती नाहीये. प्लस n - 1. आता n ची व्हॅल्यू 7 आहे. मग 7 - 1 लिहू. इंटू D ची व्हॅल्यू -4 आहे. मग इथं लिहा -4. T7 ची व्हॅल्यू बाबा 4 दिलेली आहे मला इथं. मग इथं लिहा 4 इज इक्वल टू A प्लस 7 - 1 6 इंटू -4. आता 4 इज इक्वल टू A. 6 4 जा आपल्याकडे आलं 24. मायनसचं साईन -24. -24. आता A ची व्हॅल्यू काढायची. -24 मायनस इकडे आले प्लस. मग 4 + 24 इज इक्वल टू A. मग 4 + 24 किती झालं? 28 इज इक्वल टू A. याचा अर्थ A ची व्हॅल्यू माझ्याकडे आली 28. 28 कुठे आहे बाबा? यस, डी ऑप्शन करेक्ट आहे. तर इथे पण तुम्हाला 1 मार्क मिळेल. ओके. यामध्ये तिसरा क्वेश्चन आपल्याकडे होता, इन द फॉर्मॅट GST देअर आर ... अल्फाबेट न्यूमरल्स. आता किती असतात टोटल तुमच्या GST नंबरमध्ये किती नंबर असतात? तर 15. हा आकडा लक्षात घ्या. हा प्रश्न 2 ते 3 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे. याचबरोबर एक असाही प्रश्न येऊ शकतो, की बोर्डाच्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो, की GSTची सुरुवात कधीपासून झाली? तर ती 1 जुलै 2017 ही तारीख लक्षात घ्या. या तारखेपासून GSTची सुरुवात झाली आहे. पुढचा पॉइंट आहे बी क्वेश्चन. आता हा क्वेश्चनमध्ये काय असतं, बी क्वेश्चनमध्ये सुद्धा 1-1 मार्काचे 4 क्वेश्चन्स असतात आणि 4च्या 4 सॉल्व्ह करायचे असतात. आता इथे पहिला बघा, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे.
बघा दोन इक्वेशन आहे, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11, याला म्हणायचं नंबर 1, आणि दुसरा आहे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता इथे जर तुम्ही बघितलं या क्वेश्चनमध्ये, तर या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काढायला सांगितले. कधी कधी एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काढायला सांगितली जाते. आता एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची, मग काय करायचं, सरळ या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आणि तसं इथं लिहायचं इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी लिहूया इक्वेशन, एक मिनिट, इक्वेशन नंबर 2 मधून 1 ला मायनस करा किंवा 1 मधून 2 ला मायनस करा. इथं दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची, कारण मला एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण इक्वेशन 2 मधून 1 ला मायनस करा किंवा 1 मधून 2. आपण काय करू, इक्वेशन 1 मधून इक्वेशन नंबर 2 ला मायनस करू, 1 मायनस इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 काय बाबा, 1 ला लिहून टाकायचं बाबा, जो काय आहे तुमच्याकडं 17x प्लस 15y इज इक्वल टू 11, आणि मायनस इक्वेशन 2 काय बाबा, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. सबस्ट्रॅक्शन करताना कधी सुद्धा लक्षात घ्यायचे, खालचे साईन सगळे चेंज होतात. प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस, बघा प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस झालं. आता काय काय कट होईल ते बघा, इथं 17 मायनस 15, 17 मधून 15 गेले 2x, 15 मायनस 17 मायनस 2y, आणि 11 मायनस 21, 11 मधून 21 जात नाही, 21 मधून 11 गेले 10, मोठ्या नंबरचा साईन, 2 2 10 सगळे 2 च्या टेबलमध्ये येतात, म्हणून 2 1 जा 2 म्हणून x, 2 1 जा 2 म्हणून y, आणि 2 5 जा 10, म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू माझ्याकडे किती आलं, x मायनस वाय ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -5. तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे x प्लस वाय ची व्हॅल्यू विचारली, तर या दोन इक्वेशनची ऍडिशन केली की तुम्हाला x प्लस वाय ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळते. पुढचा क्वेश्चन नंबर 2 बघा, आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघूयात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले, फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ सिक्वेन्स. आता जी काही आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे त्या सिक्वेन्सची आपल्याला फर्स्ट टर्म काढायची आहे. एकच मिनिट, ये क्या हो गया भाई साहब, हां हे बघा, एकच मिनिट. तर फर्स्ट टर्म बघा, फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ सिक्वेन्स. tn इज इक्वल टू मला दिलेला आहे a प्लस 3n प्लस tn इज इक्वल टू 3n मायनस 2. याच्यामध्ये मला फर्स्ट टर्म विचारले, म्हणजे t1 काढायचं आहे, म्हणजे एकच काम करायचं, 3 इंटू एनच्या जागेवर 1 लिहायचं आहे, -2. 3 इंटू 1 3 मायनस 2, 3 मायनस 2 किती, 1 झाला, फर्स्ट टर्म 1 आले. तर हा प्रश्न एकदम सिंपल होता. पुस्तकामध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाहीये, पण आपल्याला परीक्षेला विचारला जातो. बघा इथं कधी कधी सेकंड टर्म विचारली असते तर मी T2 काढला असतं, थर्ड टर्म विचारली असते तर T3 काढला असता. पुढचा बघा, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज 100 रुपीज, म्हणजे फेस व्हॅल्यू FV इज इक्वल टू आपल्याकडे समजा 100 रुपीज आहे. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू जी आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू माझ्याकडे 150 रुपीज आहे. रेट ऑफ ब्रोकरेज, ब्रोकरेजचा जो रेट आहे तो आपल्याला दिलेला आहे 2%. फाइंड द ब्रोकरेज पेड ऑन द शेअर. आता मला जर ब्रोकरेज काढायचं असेल, ब्रोकरेज किती असेल, ब्रोकरेज हा नेहमी मार्केट व्हॅल्यूवरती काढला जातो, कारण शेअरची खरेदी विक्री मार्केट व्हॅल्यूवरती असते, म्हणजे मार्केट व्हॅल्यूवरती 2%, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इंटू 2% त्याच्यावरती आहे. मार्केट व्हॅल्यू आहे 150 रुपीज, त्याच्यावर 2% म्हणजे 2/100 करा. 150 इंटू 2 किती झाले बाबा, 300, 300/100, 300ला 100 डिवाइड केलं, रुपीज आलं 3 रुपीज. तर अशा प्रकारे माझ्याकडं 3 रुपीज उत्तर येईल, म्हणजे ब्रोकरेज किती असेल, 3 रुपीज असेल. बघा पुढचा क्वेश्चन नंबर 4. 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग डिजिट 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट, राईट द सॅम्पल स्पेस. आता इथं सॅम्पल स्पेस एकदम सोपा आहे. सॅम्पल स्पेस काय करायचं बाबा, मला याच्यापासून पहिला 2 घ्यायचं, 2 पासून मला 2 डिजिट नंबर जर तयार करायचे असेल तर 2 च्या पुढे 3 लिहा, 2 च्या पुढे 5 लिहा, 2 च्या पुढे 3 लिहिला 23, 2 च्या पुढे 5 लिहिला 25, 2 च्या पुढे 2 नाही लिहायचा, 22 मला नकोय, कारण मला काय सांगितलं येतं की विदाउट रिपिटेशन नकोय, आणि विथ रिपीटिंग म्हटलं असतं तर मी 22 घेतला असता. आता 3 ला घेऊ आपण, 3 च्या पुढे 2 लिहू, 3 च्या पुढे 2 लिहा, 3 च्या पुढे 5 लिहा, आता नंतर 5 लिहा, 5 च्या पुढे 2 लिहा, 5 च्या पुढे 3 लिहा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडे नंबर ऑफ एस म्हटलं तर तो येतोय 6. तर अशा प्रकारे आपल्याला सॅम्पल स्पेस हा लिहिता येऊ शकतो. एकदम सोपा प्रश्न होता. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 2 ए. क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये 2-2 मार्काचे सगळे क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये ए जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो, ज्यामध्ये 3 ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या असतात. 3 पैकी आपल्याला 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्या असतात.
इफ 0 2 इज द सोल्युशन ऑफ 2x प्लस 3y इज इक्वल टू के, याचं हे सोल्युशन आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीमध्ये काय बाबा, 0 2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू के. आता पहिला आपला एक्स असतो, म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू 0 घ्यायला लागेल आणि नंतर वायची व्हॅल्यू 2 घ्यावी लागेल. मग इथे लिहिले बघा, पुट एक्स इज इक्वल टू काय बाबा 0 अँड वाय इज इक्वल टू 2 इन गिवन इक्वेशन. आता 2 इंटू इथं काय बाबा एक्स आहे, 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 0 आहे आणि 3 इंटू बाबा वायची व्हॅल्यू इथं तुमच्याकडे 2 ऑलरेडी दिले इज इक्वल टू के. 2 इंटू 0 0 आणि 3 2 जा 6 इज इक्वल टू के. आता 6 प्लस आहे, पलीकडे गेला मायनस, म्हणजे के सॉरी पलीकडे गेला मायनस वगैरे नाही, आपल्याकडं के ची व्हॅल्यू 0 प्लस 6च आले. के ची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला 4 बॉक्स दिले जातात आणि 4 बॉक्स भरले की तुम्हाला 2 मार्क भेटतील, कारण प्रत्येक एका बॉक्सला अर्धा मार्क असतो. पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये दिलंय इफ 2 अँड 5 आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. देन कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. आता ही आपल्याला ऍक्टिव्हिटी बनवायची, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. इथं आपल्याला दिले 2 रूट्स आहेत. मग एक रूट म्हणजे अल्फा इज इक्वल टू 2, दुसरा रूट बीटा इज इक्वल टू 5. देन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि इंटू प्लस अल्फा इंटू बीटा. हे फॉर्म्युला आहे हा. ओके. आता एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय बाबा, अल्फाची व्हॅल्यू 2 प्लस बीटाची व्हॅल्यू बाबा 5 आहे, मग इथे लिहा 5 इंटू एक्स आणि अल्फा इंटू बीटा, अल्फा 2 बीटा 5, मग 2 इंटू 5 तर आहे, म्हणजे इथे 2 लिहिणं गरजेचं आहे. एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर मायनसचा आहे ना, आपल्या जागेवर 2 प्लस 5 7 म्हणून मायनस 7x आणि 2 5 10 म्हणून इथं प्लस 10. तर असं आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल क्वेश्चन असतात मित्रांनो इथे. पुढचा 3rd नंबरचा क्वेश्चन बघा, 2 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली. जर 2 कॉइन जर आपण सायमल्टेनियसली टॉस केले, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला खालील ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. टू राईट द सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस सुद्धा आपल्याला लिहायचं आहे अँड गिवन इव्हेंट, आणि ह्या ज्या इव्हेंट सुद्धा लिहायचे बघा. ए अँड बी 2 इव्हेंट आहे. पहिली इव्हेंट आहे टू गेट ॲटलिस्ट 1 हेड, दुसरी इव्हेंट आहे टू गेट नो हेड. बघा सॅम्पल स्पेस काय असतो, ज्यावेळेस तुम्ही 2 कॉइन टॉस करता त्यावेळेस सॅम्पल स्पेस असतो HH TH TT. इथं बघा TH आणि HT आणि TH या 2 गोष्टी आल्यात, म्हणजे मला काय राहिलं, HH राहिलं आणि TT राहिलं. झालं. इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 1 हेड. एक तरी हेड पाहिजे बाबा, ॲटलिस्ट 1 हेड पाहिजे, म्हणजे कमीत कमी एक हेड तरी पाहिजे. 1च्या खाली 0 नकोय. 2 हेड असले तरी चालतील, म्हणून हा चालेल, हा चालेल, हा चालेल. 3 हेड पाहिजे बाबा. ॲटलिस्ट 1 म्हणजे कमीत कमी एक हेड पाहिजे. एकाच्या खाली 0 हेड नको, 2 असले तर चालेल. मग HT TH आणि इथं HH ऍड करा. पुढे टू गेट नो हेड, हेडच नकोय, म्हणजे हा नको, हा नको, हा नको, इथं हेड नाहीये, म्हणजे इथं TT तुमच्याकडे येईल. ठीक आहे. चला तर पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 2 मधला बी. 2 मधल्या बी मध्ये एकूण 4 क्वेश्चन असतात, 5 क्वेश्चन असतात, 5 पैकी 4 सोडवायचे असतात. इथे बघा पहिला आहे क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज रेक्टँगल. हा एक रेक्टँगल आहे. राईट 2 सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग इन्फॉर्मेशन गिवन बिलो इन द डायग्राम इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू सी. आपल्याला काय करायचं आहे की बाबा 2 इक्वेशन तयार करायचे. आता क्वाड्रिलेटरल एबीसीडी जो आहे, एबीसीडी इज इज अ रेक्टँगल. ओके. आता अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आपल्याला माहिती आहे, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ओके. कॉन्ग्रुएंट असतात, त्याच्यामुळे आपण लिहिणार की बाबा AB इज इक्वल टू DC किंवा CD इज इक्वल टू AB लिहा. आता CD इज इक्वल टू AB या 2 साइड कॉन्ग्रुएंट आहे. मग CD काय बाबा 4x मायनस y आणि AB काय बाबा, AB इथं दिली आपल्याला 2x प्लस y प्लस 8. ठीक आहे. आता इथं 4x आपल्या जागेवर ठेवू, हा 2x प्लस इकडे आले मायनस 2x झाले, मायनस y आपल्या जागेवर, प्लस y इकडे आले मायनस y इज इक्वल टू 8 आपल्या जागेवर. 4 मायनस 2 2 म्हणून 2x, मायनस मायनस प्लस झाले, y प्लस y 2y मायनस 2y कारण मायनसचं साईन आहे इज इक्वल टू 8. 2 2 8 सगळ्यांना मी 2 ने डिवाइड करू शकतो. मग 2 1 जा 2 मायनस 2 1 जा 2 आणि 2 4 चा 8. अशा प्रकारे एक इक्वेशन तुमच्याकडे तयार झालं, x प्लस x मायनस y इज इक्वल टू 4. आता आपल्याला इथे आणखी एक इक्वेशन तयार करायचं आहे. बघा त्याच्यामध्ये आपल्याला जसं ज्याप्रमाणे तुम्ही लिहिलं AB इज इक्वल टू CD, त्याचप्रमाणे AD इज इक्वल टू CB BC या 2 साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच BC इज इक्वल टू AD तुम्ही लिहा. BC ची व्हॅल्यू काय बाबा x प्लस 4 आहे. x प्लस 4 इज इक्वल टू AD काय दिले 2y, मग इथे लिहा 2y. आता x आपल्या जागेवर लिहा 2y प्लस इकडे आले मायनस 2y, मायनस 4 पलीकडे गेले
+4 पलीकडे गेले -4. म्हणजे अशा प्रकारे हे 2 इक्वेशन तयार करायला सांगितले होते. सॉल्व्ह करायची गरज नाही. 2 इक्वेशनच तयार करायला सांगितले. मग फक्त इक्वेशन तयार करायचा विषय संपला. सॉल्व्ह करत बसायचं नाही. जास्त टाईमपास करायचा नाहीये. ओके. तर पुढचा क्वेशन या ठिकाणी आपण आता बघूयात. बघा, या पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलंय, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये बघा, एक मिनिट. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॅक्टरायझेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² + x - 20 = 0. हे मला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट मेथड आहे. तर इथं 20ला मी एकदा बाजूला घेतो, जे शेवटी 20 आहे त्याला एका बाजूला घेऊ आणि 20चे फॅक्टर्स पाडूयात. काय बाबा, 21 जा 20, 10 2 जा 20, 5 4 जा 20, इतके सारे 20चे मला फॅक्टर्स मिळतील. आता याच्यामधून मला एक जोडी निवडायची. कुठली जोडी निवडणार? तर इथं तुम्ही जर लक्षात घेतलं तर इथं तुमच्याकडं इथे आपल्याकडं 20च्या अगोदर मायनसचं साइन आहे. लक्षात घ्या, हे साइन खूप इम्पॉर्टंट आहे. 20च्या अगोदर मायनसचं साइन आहे. म्हणजे 20च्या अगोदर मायनसचं साइन असल्यामुळे मला या ठिकाणी सबट्रॅक्शन जी आहे, सबट्रॅक्शन 1 पाहिजे. सबट्रॅक्शन 1 कोणाची? 5 आणि 4ची. मग मी 5x आणि 4x घेणार. आता याला साइन कुठली द्यायची? सबट्रॅक्शन होते म्हणजे अपोजिट साइन, म्हणजे एकाला प्लस एकाला मायनस. मग कोणाला प्लस आणि कोणाला मायनस द्यायचं? तर मोठा जो नंबर आहे 5x, त्याला एक्सच्या अगोदर जे प्लसचं साइन आहे ते द्यायचं आणि उरलेलं मायनसचं छोट्या नंबरला. मग इथं आपण लिहूयात बाबा, x² + x ऐवजी +5x - 4x लिहा. +5x - 4x आणि हे -20 = 0. आता हे दोघे याच्यातून कॉमन काढू. या पहिल्या दोघांमधून x कॉमन दिसतोय. मग x² आपल्या जागेवर राहिला. सॉरी, x²चा x बाहेर आला आणि x² मधला x राहिला आतमध्ये. 5x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 5. -4x आणि -20 दोघांमधून काय कॉमन निघेल? जसं इथे x दिसत होता तसं इथे काय x कॉमन दिसत नाही मला. पण 4 आणि 20 4च्या टेबलमध्ये येतात, म्हणून इथं 4 मायनस आहे, म्हणून -4 कॉमन काढू. आतमध्ये हे -4 बाहेर आले, हा x आपल्या जागेवर. ह्या मायनसचं झालं प्लस आणि 4 5 जा 20 म्हणून 5 = 0. आता x + 5 2 टाइम्स आहे. x + 5 एकदाच लिहा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 4 लिहा = 0. मग आता 2 उत्तर येतील माझ्याकडं. एक तर x + 5 = 0 येईल, और x - 4 = 0 येईल. x +5 पलीकडे गेले -5, और x -4 पलीकडे गेले +4. तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड आहेत. 3 पैकी कुठल्याही 2 मेथड तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला विचारल्या जातात. त्याच्यामुळे सगळ्या मेथड नीट करून जा. पुढे बघा, फाइंड द 19th टर्म. मित्रांनो, अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला खूप सोपा प्रश्न आहे. 19th टर्म जर मला काढायचे तर मला TNचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. TNचा फॉर्म्युला काय बाबा? a + n - 1 * d. आता याच्यासाठी मला a आणि d च्या व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. तर आता a आणि d च्या व्हॅल्यू कशा काढायच्या तर ते बघूयात आपण. बघा, a म्हणजे काय बाबा? फर्स्ट टर्म. पहिला कोण आहे बाबा? 7 आहे. तर इथं 7 झाला a. d म्हणजे काय? 13 - 7 6, 19 - 13 6, 25 - 19 6, कॉमन डिफरन्स झाला. आता या 2 गोष्टी लिहिल्या. आता आपण सॉल्व्ह करायला घेऊ. आपल्याला काय विचारलेलं आहे? 19th टर्म, म्हणजे TNच्या जागेवर T19 लिहा. a ची व्हॅल्यू काय बाबा? 7 आहे. मग a च्या जागेवर 7 लिहा. प्लस n - 1. n ची व्हॅल्यू 19 आहे. मग 19 - 1 लिहिलं. इंटू d ची व्हॅल्यू 6 आहे. मग इथं लिहा 6. 7 + 19 मधून 1 गेला 18. 18 इंटू 6. आता 18 6 जा किती? 18चा टेबल येत नसेल तर 6 6 8 जा 48. 4 आले. 6 1 जा 6 + 4 आपल्याकडे झाले 10. 108. 18 6 जा 108. आता 108 + 7 115. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर इथे T10, T20, T19 अशा प्रकारे कुठलीही टर्म काढायला विचारली तरी आपल्याला फक्त TNचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या आहेत. आपण आपल्या आन्सरपर्यंत पोहोचतो. पण त्याच्या अगोदर a आणि d च्या व्हॅल्यू काढता आल्या पाहिजेत. पुढे बघा, 4th नंबरचा क्वेश्चन आहे. अ कार्ड इज ड्रॉ फ्रॉम वेल शफल्ड पॅक 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉ इज अ फेस कार्ड. बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर टोटल नंबर ऑफ कार्ड किती असतात? टोटल नंबर ऑफ कार्ड्स इज इक्वल टू 52 असतात. सो देअरफॉर आपल्याकडं नंबर ऑफ एस काय असणार आहे बाबा? 52. आता जी इव्हेंट आहे, इव्हेंट आपल्याला काय दिले? त्या इव्हेंटला आपण ए म्हणू बाबा. इव्हेंट दिलेली आहे दॅट द कार्ड ड्रॉ इज अ फेस कार्ड. अ कार्ड, देखो, द कार्ड ड्रॉ इज अ फेस कार्ड. आता फेस कार्ड बघा, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, नंबर ऑफ ए किती असणार आहे? फेस कार्ड बघा,
एक तर तुमच्याकडं जो गुलाम असतो, त्याचबरोबर तुमच्याकडं किंग असतो आणि क्वीन असते. हे 3च फेस कार्ड आहेत तुमच्याकडे, लक्षात घ्या. 3च फेस कार्ड आहेत. आता हे 4 याच्यामध्ये असतात. एक तर डायमंडमध्ये तुमच्याकडं एक फेस कार्ड असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे असे 4 प्रकारचे टाइप्सचे आपल्याकडे पत्ते असतात. 4x3 जर केलं तर एकूण 12 तुमच्याकडे फेस कार्ड असतात. 12 फेस कार्ड असतात. म्हणून नंबर ऑफ ए इज इक्वल टू 12. आता याची मला प्रोबॅबिलिटी काढायची. मग पी ऑफ ए किती बाबा? प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 12 आहे आणि नंबर ऑफ एस 52. दोघांना 4 ने डिवाइड करा. 4 3 जा 12 आणि 52 जर मी 4 ने डिवाइड केलं तर 13 येईल. म्हणजे 3/13 ही प्रोबॅबिलिटी झाली फेस कार्ड काढण्याची. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू 5th नंबरचा. या क्वेश्चन मधला हा शेवटचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय बाबा, द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ द नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन अ सॉफ्टवेअर कंपनी. प्रिपेअर लेस दॅन अप्पर लिमिट टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला बनवायचा आहे. तर तो बनवणं एकदम सोपं आहे. काही इतकंसं काय अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. बघा या ठिकाणी हा बघा याच्यामध्ये, सॉरी जरा आपण मागं आलेलो आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथं आपण एक टेबल आपण वाढवूयात बाबा. इथं समजा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला आहे, फक्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल बनवायचा आहे बरं का. तर याला इथं मस्तपैकी तसा टेबल मी इथल्या इथं बनवतो. तुम्ही जरा व्यवस्थित स्केलने काढा. बघा आता इथे आपल्याला काय करता येईल, की बाबा इथं नंबर ऑफ वर्कर दिले बाबा तुमचं एफ आहे. आता मला काय करायचं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. मग इथं लिहायचं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. बरोबर, लेस दॅन टाईप आपल्याला सांगितलं काय, प्रिपेअर लेस दॅन अप्पर लिमिट, लेस दॅन टाईप. आता इथं लेस दॅन टाईप मला जर काढायची असेल तर ती कशी काढणार बघा, एकदम सोपा विषय आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं, हा जो पहिला जो 150 आहे तो जसाच्या तसा लिहायचा आहे. ओके. त्याच्यानंतर हा 150 प्लस 500 करायचा. 150 प्लस 500 किती झालं बाबा, 650. त्याच्यानंतर 650 याला इथं लिहायचं आणि प्लस बाबा आपला हा 300 लिहायचा. किती झाले बाबा, 950. त्याच्यानंतर 950 प्लस आपला हा 50, टोटल किती झाले बाबा, 1000. तर अशा प्रकारे आपल्याला ही लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढता येईल. तर सोपं असतं. मी जरा डायग्राम मला व्यवस्थित काढता आला नाही, टेबल स्केल नाही वगैरे माझ्याकडे, त्याच्यामुळे पण तुम्ही व्यवस्थित काढा. पुढचा क्वेश्चन नंबर 3 जो आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, 3 मध्ये ए आणि बी असे 2 क्वेश्चन असतात. ए मध्ये तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी दिल्या जातील. त्या 2 पैकी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. आता इथे बघा काय दिलंय, ही एक इन्फॉर्मेशन दिली आणि या इन्फॉर्मेशनचा आपल्याला मोड काढायचा आहे. मोड. आता इथं बघा मॉडेल क्लास कुठला झाला. आता मोड म्हणजे काय, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठे दिसते तुम्हाला, इथे दिसते 40च्या इथे. मग हा 40च्या इथे दिसते म्हणजे हा तुमचा काय झाला, मॉडेल क्लास. इथं येईल तुमच्याकडे उत्तर. इथं तुम्ही काय लिहू शकता, 3.5 टू 6.5 हा झाला तुमचा मॉडेल क्लास. ओके. मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 टू F1 मायनस F0 मायनस इथं तुम्हाला F2 असणार आहे इंटू एच, हा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये बघा, हा जो मोड आहे हा याला तुम्ही म्हणणार F1, त्याच्यावरती जो असतो तो F0 आणि खाली जो असतो तो F2. एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये 3.5 जी आहे ती लोअर लिमिट. एच म्हणजे काय, दोघांमधलं डिस्टन्स. 6 मधून 3 गेले 3, हे एच जे आहे ते 3 असणार आहे इथं. ओके. आता बघा एल ची व्हॅल्यू 3.5 लिहिली. F1 ची व्हॅल्यू बाबा मला दिली 40. F1 ची व्हॅल्यू 40 लिहिली. त्याच्यानंतर F0 ची व्हॅल्यू मी किती लिहिली बाबा, 33 लिहिली. 2 इंटू F1 ची व्हॅल्यू 40 दिलेली आहे बघा इथे F1 ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर F0 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती, 33 आहे. आणि त्याच्यानंतर F2 ची व्हॅल्यू बघा इथं आपल्याकडे किती, 27 आहे. सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या आणि एच ची व्हॅल्यू 3 लिहायची आपल्याला. ठीक आहे. आता इथं ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे आणि आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मोड काढायचा. बघा आता हे सगळं कॅल्क्युलेशन आपण व्यवस्थित करूयात. इथे बघा 3.5 प्लस 7 इंटू 3 करा. चला 7 इंटू 3 21 डिवायडेड बाय 80 मधून 60 गेले 20. आता 20 ने 21 ला डिवाइड करा. चला 20 ने 21 ला डिवाइड करा. 21 जा 20 बरोबर. आता 1 आले, एक 0 घेतला, एक पॉईंट घेतला. 20 0 जा 0 बरोबर. इथं 10 आले, एक 0 घेतला. 25 जा आपल्याकडे आले 100. म्हणजे किती आलं बाबा इथं, 3.5 प्लस 1.05. तर 1 बघा 3.5 प्लस 1.05. ओके. म्हणजे इथं 50 पकडा. 5 आणि इथं 3 प्लस 1 4, 4.55. 4.55 येईल आणि इथं सुद्धा 4.55 आपल्याला या ठिकाणी लिटर हे असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित करा. सगळ्या गोष्टी एकदम सोप्या आहेत.
ओके, चला पुढचा प्रश्न बघा. आता हा एक क्वेश्चन झाला, याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, एकच मिनिट, जरा ह्याला बाकी काही गोष्टी जरा इथं हे करू, आपण खोडूयात. हां, चला पुढे जाऊ. सेकंड नंबरचा क्वेश्चन. इथं आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला दिले टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ विथ CGST रिमोट कंट्रोल कारची टॅक्सेबल व्हॅल्यू 22,360 आहे. GSTचा रेट 18% आहे ऑन टॉयज. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार. बघा, टोटल व्हॅल्यू ऑफ कार विथ GST 2360 दिले. रेट ऑफ GST 18%. मग लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार, कारची टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स म्हटलंय, मग एक्स वरती 18% GST, म्हणून GST इज इक्वल टू एक्स इंटू 18/100 झालं. आता टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार, टॉय कारची टोटल व्हॅल्यू म्हणजे काय, टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर काय, कार, कारची टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST हा फॉर्म्युला आहे. आता बघा टोटल व्हॅल्यू काय 2360 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स म्हटलंय, बरोबर, आणि GST किती 18/100 इंटू एक्स, नाही तर 18/100 इंटू एक्स आला. मग इथं कॅल्क्युलेशन करून आन्सर काय आलं बाबा माझ्याकडे, बघा इथं 2360 जसे तसे. आता इथे बघा काय एक्स प्लस 18x/100 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 100 इंटू एक्स 100x प्लस 1 इंटू 18 डिवायडेड बाय 100. आता 100 इंटू 118 असं असू शकतो. म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला 118x/100. 100 डिवाइड इकडे आले मल्टिप्लाय, बघा 118 2360 इंटू 100 आले, डिवाइड इकडे आले मल्टिप्लाय. आता या ठिकाणी बघा आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू, आता हे बघा 2360 इंटू 100 हे ते आपल्या जागेवरती 118 मल्टिप्लाय आला केला, इकडे आले डिवायडेड बाय 118. आता 2360 याला 118 ने डिवाइड करू शकतो का, बघा बघा 18 2 जा 36, म्हणून 118 2 जा 236, झिरो आले आणि ह्या झिरोला वरती लिहा 20. उत्तर किती आलं 20. आता हे 20 इंटू आपल्याकडे हे 100, 20 इंटू 100 किती झाले बाबा 200, म्हणजे इथं 2000 20 इंटू 100 2000, तर माझ्याकडे इथं 2000 आन्सर येईल. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज 2000 रुपीज. तर असा आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो. चला आता 2 क्वेश्चन झाले आपल्याला, इथं 2 पैकी आपल्याला एकच सोडवायचा असतो परीक्षेला. आता क्वेश्चन नंबर तिसरा जो आहे त्या तिसऱ्यातला बी बघा. बी मध्ये एकूण 4 क्वेश्चन तुम्हाला दिले जातील आणि त्या 4 पैकी तुम्हाला 2च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता इथे बघा, एक मी तुम्हाला म्हटलं होतं की फॉर्म्युला मेथड सुद्धा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. म्हणजे 3 मेथड आहेत कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या, कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथड, फॉर्म्युला मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड. तिघांपैकी 2 मेथड आपल्याला आरामशीर परीक्षेला विचारले जातात. तर इथं बघितलं तर बघा, पहिलं काय करायचं आहे तुम्हाला, फॉर्म्युला मी सांगून देतो. बघा फॉर्म्युला कुठला आहे बाबा आपल्याकडं, की m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूटमध्ये b² मायनस 4ac. हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला लर्न करून ठेवावा लागेल, डिवायडेड बाय 2a. तर फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. या फॉर्म्युलाला आपण छानपैकी असं ब्रॅकेट करू, बॉक्स करू मस्त. सूत्र आणि उत्तर या दोघांना बॉक्स करायचा प्रयत्न करा. झाला बॉक्स केला. आता या ठिकाणी मला एबीसीच्या व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 3m² मायनस m मायनस 10 इज इक्वल टू 0. एबीसीच्या व्हॅल्यू काढा. आता ए इज इक्वल टू काय बाबा, m² बाजूला 3 आहे, म्हणजे ए इज इक्वल टू 3. बी इज इक्वल टू काय बाबा, एमच्या बाजूला तर काहीच नाही. मग लक्षात ठेवायचं, जिसका कोई नाही होता उसका एक होता है. एमच्या बाजूला काय नाही म्हणजे 1, फक्त मायनस आहे म्हणून -1 या ठिकाणी आपण लिहूयात. मायनस आहे म्हणून -1. आणि सी ची व्हॅल्यू काय बाबा, एकटा जो आहे तो -10 झाला. आता या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकताय, किंवा दुसरी एक आयडिया तुम्हाला सांगतो की फॉर्म्युल्यामध्ये टाकण्याच्या अगोदर हे जे रूटमध्ये b² मायनस 4ac त्याची व्हॅल्यू काढा. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढा आधी, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सोपं. b², b ची व्हॅल्यू -1 आहे, -1चा स्क्वेअर, -4 इंटू ac, a ची व्हॅल्यू 3 आहे, c ची व्हॅल्यू -10 आहे, -1चा स्क्वेअर 1, हे मायनस मायनस प्लस झाले, 4 3 जा 12, 12 इंटू 10 आपल्याकडे झालं 120, 120 प्लस 1 121 आलं. ओके, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 121. आता फॉर्म्युल्यामध्ये बघा मायनस बी ची व्हॅल्यू काय -1 आहे, प्लस मायनस रूटमध्ये b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 120 आले, 1 आले, 121 डिवायडेड बाय 2a. 2 इंटू a ची व्हॅल्यू काय बाबा 3 आहे, इथं लिहून टाका 3. मग मायनस मायनस प्लस 1, प्लस मायनस रूटमध्ये 121 म्हणजे 11, कारण 121 कशाचा स्क्वेअर आहे बाबा, 11चा स्क्वेअर आहे, बरोबर. त्याच्यानंतर 2 3 जा इकडे आपल्याकडे 6 आले. मग आता 2 आन्सर येतील. m बरोबर m इज इक्वल टू 1 प्लस 11/6 और m इज इक्वल टू 1 मायनस 11/6. बघा
1 + 11 किती झाले बाबा 12/6. 6 2 जा 12 म्हणून m = 2 असेल. किंवा 1 - 11 किती झाले बाबा -10/6. 10 आणि 6 2च्या टेबलमध्ये येतात. 2 5 जा 10 आणि 2 3 जा 6 म्हणजे -5/3 आणि 2 हे दोन आपल्याकडे या ठिकाणी अशी आन्सर येतील. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. पुढचा क्वेश्चन बघूयात. याच्यामध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे क्रेमर्स रूल मित्रांनो. तर क्रेमर्स रूल जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. क्रेमर्स रूल सुद्धा आपल्याला 3 मार्काला विचारला जातो बऱ्याचदा. तर क्रेमर्स रूलमध्ये जर मला सॉल्व्ह करायचं असेल बघा 3x - 4y = 10 हे बाबा इक्वेशन नंबर 1 आहे. आणि दुसरं 4x + 3y = 5 हे इक्वेशन नंबर 2 आहे. तर मला इथं dx dy च्या व्हॅल्यू काढाव्या लागतात. dx आणि dy च्या. तर लक्षात घ्या एक छोटासा रूल 12 32 13 12 32 13 12 32 13 म्हणजे काय बाबा डी ची व्हॅल्यू काढताना 12 घ्यायचं, dx ची व्हॅल्यू काढताना 32 घ्यायचं आणि dy च्या व्हॅल्यू काढताना 13 म्हणजे 12 32 13. उदाहरणार्थ बघा हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम आहे. तर आपण बघा मला समजा dx काढायचे. dx काढताना 12 घ्यायचे. बघा बरं का. dx ची व्हॅल्यू काढायचे आणि dx ची व्हॅल्यू काढताना 12. 12 म्हणजे बघा पहिला आणि दुसरा स्तंभ बघायचा. पहिल्यामध्ये काय बाबा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पहिल्यामध्ये एक्सच्या बाजूला 3 आणि 4 आहे. मग इथं 3 4 लिहायचं आणि दुसऱ्यामध्ये -4 आणि 3 आहे. मग -4 आणि 3. मग आता हे कॅल्क्युलेशन करा. बघा पहिला 3 × 3 करतो आपण. मग इथं लिहा 3 × 3 केलं. नंतर मायनसचं साइन -4 × 4 -4 × 4 3 3 जा 9 मायनस मायनस प्लस 4 4 जा 16 9 + 16 झालं 25. ही झाली dx ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू सॉरी dx ची नाही डी ची व्हॅल्यू आपण पहिली काढतो आणि डी ची व्हॅल्यू काढताना आपण 12 घेतो बरोबर 1 2. ओके. त्याच्यानंतर dx ची व्हॅल्यू काढताना 13 घेतो. dx ची व्हॅल्यू काढताना 12 32 घेतो. 32 म्हणजे थर्ड आणि सेकंड कॉलम. थर्ड मध्ये काय 10 5 आहे. थर्ड मध्ये 10 आणि 5 आहे. मग इथं 10 आणि 5 लिहायचे. आणि सेकंड मध्ये काय -4 3 आहे. -4 आणि 3 लिहून टाकायचे. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 × 3 करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 10 × 3 10 × 3 मध्ये मायनसचं साइन आणि हे -4 × 5 -4 × 5 10 3 जा 30 आणि हे मायनस मायनस प्लस 4 5 जा 20 30 + 20 किती झाले बाबा आपल्याकडे 50 झालं. dx ची व्हॅल्यू झाली 50. d झालं dx झालं. आता dy ची व्हॅल्यू काढू. dy ची व्हॅल्यू काढताना 12 झालं 32 झालं 13 म्हणजे 13 13 म्हणजे 1 मध्ये 3 4 आहे आणि 3 मध्ये किती बाबा आपल्याकडे 10 आणि 5 आहे. ओके. आता याला आपण सॉल्व्ह करूयात. आता इथं जर कॅल्क्युलेशन अगर आपण जर केलं तर इथं बघा आपण 3 × 5 बघा 3 × 5 हे मल्टिप्लिकेशन करा. 3 × 5 मध्ये मायनस साइन आणि 10 × 4 10 × 4 3 5 जा 15 -10 4 जा आपल्याकडे झाले 40. 50 - 40 50 मधून 40 जात नाही. 40 मधून 15 गेले 25 मायनसचं साइन म्हणजे -25 हे माझ्याकडे आन्सर आलं. आता इथे dx आणि dy च्या व्हॅल्यू काढल्या तर इथं आता मला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dx/d आणि y ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे dy/d. आता dx/d dx ची व्हॅल्यू किती 50, d ची व्हॅल्यू 25. मग इथे लिहायचं 50/25 50 2 जा 25 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 2. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy/d dy ची व्हॅल्यू -25 आहे. -25 लिहिली. d ची व्हॅल्यू 25 आहे. 25 1 जा 25 -1 कारण एका ठिकाणी मायनसचं साइन आहे. तर अशा प्रकारे क्रेमरची मेथड वापरून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा आपल्याकडे हा दिलेला आहे की 50 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू 10 वेअर परचेस फॉर मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलंय की 50 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू जी आहे इथं जर तुम्ही बघितली फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10 रुपीज. शेअर्स किती घेतलेले आहेत. शेअर्सचा विचार केला तर 50 शेअर्स आहेत. मार्केट व्हॅल्यू आपल्याकडे 25 आहे बरं का लक्षात घ्या. मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 25 रुपीज. कंपनी डिक्लेअर्ड 30% डिव्हिडंड. आता डिव्हिडंड जो आहे आपल्याकडे दिलेला डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे 25 रुपीज. देन फाइंड. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काढायचे. सम इन्व्हेस्टेड. आता किती रुपये इन्व्हेस्ट केले बाबा सम इन्व्हेस्टेडचा जर विचार केला तर सम इन्व्हेस्टेड म्हणजे मार्केट व्हॅल्यू इंटू शेअर. आता मार्केट व्हॅल्यू आपल्याकडे 25 आहे इंटू शेअर किती घेतलेत बाबा 50. बरं का 50 शेअर्स आहेत. 25 मार्केट व्हॅल्यूचे 50 शेअर. आता 25 5 चा किती 125 आणि त्याच्या पुढे एक झिरो द्या म्हणजे 1250 रुपीज एवढी सम इन्व्हेस्टेड आहे. आता डिव्हिडंड जो आहे तो ऍक्च्युली 30% आहे बरं का. डिव्हिडंड 30% आहे.
डिव्हिडंड 30%. आता डिव्हिडंड आपण पहिला काढूया, तर दुसरा पॉईंट आपण डिव्हिडंड काढूयात. आता डिव्हिडंडचा जर विचार केला, डिव्हिडंड ऑन इच शेअर, डिव्हिडंड ऑन इच किंवा वन शेअर. आता एका शेअरवरचा डिव्हिडंड काढण्यासाठी काय करतो आपण, मार्केट व्हॅल्यूवरती तो डिव्हिडंड काढतो. मार्केट व्हॅल्यू ना, फेस व्हॅल्यूवरती. डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती काढला जातो. म्हणजे फेस व्हॅल्यू इंटू किती पर्सेंट आहे, 30% आहे. म्हणजे इंटू 30 अपॉन 100 आपण करणार. फेस व्हॅल्यू आपल्याकडे किती बाबा, 10 रुपीज आहे. मग 10 इंटू 30 अपॉन 100 रुपीज. मग आता 10 इंटू 30 अपॉन 100 जर केलं मी आता, तर माझ्याकडे इथे डिव्हिडंड जो आहे, डिव्हिडंड ऑन इच शेअर किती बाबा, 10 इंटू 30 300. 300 अपॉन 100 जर केलं तर किती रुपीज आला बाबा, रुपीज माझ्याकडे आला 3 रुपीज आला, बरोबर. आता डिव्हिडंड ऑन आपल्याकडे किती शेअरवरचा काढायचा, टोटल 50 शेअर आहे, 50 शेअर्स. तर 50 शेअरवरचा डिव्हिडंड किती, 50 इंटू 3 करणार. 53चा किती बाबा, 15, म्हणजे 150 रुपीज हा झाला तुमचा डिव्हिडंड. आता मला काय करायचं, रेट ऑफ रिटर्न आपल्याला काढायचा आहे. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, तो फॉर्म्युला काय, डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे. डिव्हिडंड किती, 150 आहे, तर 150 अपॉन सम इन्व्हेस्टेड किती, 1250, आणि इंटू आपल्याकडे 100 असतं, 10 झालं चुकून 100. आता इथं बघा, हा झिरो गेला, हा झिरो गेला. आपल्याकडे 150 इंटू 10 किती झालं, 1500 अपॉन 125. आता या 125 ने 1500 ला जर तुम्ही डिवाइड केलं तर 125 आणि 150 हे दोघे सुद्धा आपल्याला 25च्या टेबलमध्ये येतात. ओके, 25च्या टेबलमध्ये बघा, 25 5 जा आणि 25 6 जा, म्हणजे वर आले 60 आणि खाली आले 5. मग 60 अपॉन 5 बघा, 60 अपॉन 5 केलं, 60ला 5 ने डिवाइड केलं की 12, म्हणजे 12% तुमच्याकडे आन्सर आला. म्हणजे डिव्हिडंड किती, डिव्हिडंड जर का 30% असेल तर तुमच्याकडे रेट ऑफ रिटर्न जो आहे तो 12% रेट ऑफ रिटर्न आहे. तर रेट ऑफ रिटर्नला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला पेपरला विचारला जातो नेहमी. रेट ऑफ रिटर्नला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाची तयारी ठेवायची आहे. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आहे, इथे आपल्याला दिलाय, वन कॉइन अँड डाय थ्रो सायमल्टेनियसली, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट. तर मी इथे यस काढणं गरजेचं आहे, सॅम्पल स्पेस. जर माझ्याकडं एक डाय आणि एक कॉइन जर का मी थ्रो केला तर माझ्याकडे सॅम्पल स्पेस बघा काय मिळतो. एक तर तुम्हाला डाय थ्रो केल्यावरती 1 2 3 4 5 6 पर्यंतचे आकडे मिळतात, आणि जर कॉइन टॉस केला तर हेड किंवा टेल मिळतो. तर समजा आपण कॉइन टॉस केल्यावर हेड मिळेल, आणि डाय टॉस केला, डाय थ्रो केल्यावर 1, किंवा हेड आणि 2 मिळेल, किंवा हेड आणि 3 मिळेल, किंवा हेड आणि 4 मिळेल, किंवा हेड सोबत 5 मिळेल, किंवा हेड सोबत 6 पण मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला टेल सोबत 1 मिळू शकतो, म्हणजे तुम्ही कॉइन टॉस केलं तर टेल मिळेल, आणि डायस जर तुम्ही थ्रो केला तर तुम्हाला 1 मिळेल, किंवा टीच्या सोबत 2 मिळू शकतो, टीच्या सोबत 3 मिळू शकतो, टीच्या सोबत 4 मिळू शकतो, टीच्या सोबत 5 मिळू शकतो, आणि टीच्या सोबत 6 मिळू शकतो. ठीक आहे. आता इथं नंबर ऑफ तुम्ही जर विचार केला, नंबर ऑफ एसचा जर विचार केला तर तो नंबर ऑफ एस किती झाला बाबा, 12. नंबर ऑफ एस 12 झाला. मित्रांनो, कधी सुद्धा तुम्हाला सगळ्यात पहिला मुद्दा सॅम्पल स्पेस व्यवस्थित काढता आला पाहिजे, बरोबर. आता इव्हेंट ए आपल्याकडे काय आहे बाबा, 2 इव्हेंट आहे. तर इव्हेंट ए, तर इव्हेंट ए जी आहे, इव्हेंट ए आपल्याला दिलेली आहे की टू गेट द, आपल्याला इथं दिलंय टू गेट हेड अँड प्राईम नंबर. आपल्याला हेड आणि प्राईम नंबर मिळणार आहे. तर लिहायचं टू गेट हेड अँड प्राईम नंबर, हेड अँड प्राईम नंबर. आता हेड आणि प्राईम नंबर मिळाला पाहिजे. मग आता ए बरोबर हेड पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे, तो कुठं असणार आहे बघा. आता हेडचा जर विचार केला तर हेड इथं वरती आहे. याच्यात प्राईम नंबर काय बाबा, 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, आणि 5, 2 3 5. म्हणजे हेड सोबत तुम्हाला 2 3 5 इथे मिळेल बघा. हेड आणि 2, हेड आणि 3, आणि हेड आणि 5, 2 3 5 झालं. आता नंबर ऑफ ए किती झालं, 1 2 3. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे पी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती, 3, आणि नंबर ऑफ एस किती बाबा आपल्याकडे आहे, 12 आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 12, म्हणजे किती आन्सर आला आपल्याकडे, 1/2. म्हणजे ही जी प्रोबॅबिलिटी आहे,
3 1 जा 3, 3 4 जा 12 येतं, म्हणजे 1/4 ही आपल्याकडे प्रॉबिलिटी आली. कशाची प्रॉबिलिटी? टू गेट अ हेड अँड प्राईम नंबर. हेड आणि प्राईम नंबर मिळण्याची प्रॉबिलिटी 1/4 आहे. आता दुसरी जी इव्हेंट आहे ती बघू, इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आपल्याकडे? इव्हेंट बी आहे टू गेट टेल अँड ऑड नंबर. इथं लिहायचं टेल अँड ऑड नंबर, अँड ऑड नंबर, टेल अँड ऑड नंबर. टेल आणि ऑड नंबर असेल असा कुठला आहे बाबा? टेल पाहिजे आणि ऑड नंबर. आता टेल इथे आहे आणि ऑड नंबर म्हणजे जो 2च्या टेबलमध्ये नाही आहेत. 1, 3 आणि 5. मग इथं लिहायचं T1 असू शकतो, T3 असू शकतो आणि T5 असू शकतो. ओके, कारण हे ऑड नंबर आहेत 1, 3 आणि 5. म्हणजे नंबर ऑफ बी आपल्याकडे इथं किती आला? 3 आला. त्याची प्रॉबॅबिलिटी म्हणजे P ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस झालं. नंबर ऑफ बी 3 आहे, नंबर ऑफ एस आपल्याकडे 12 आहे. 3 1 जा 3, 3 4 जा 12, म्हणजे याची पण प्रॉबॅबिलिटी आपल्याकडे आली 1/4. म्हणजे दोघांची सुद्धा प्रॉबॅबिलिटी आपल्याकडे 1/4 आलेली आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो तिसरा. आता क्वेश्चन नंबर 4 कडे वळूयात. 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन असतात आणि 3 पैकी आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. तर याच्यात काय दिले बघा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन. बघा, अ टँक कॅन बी फिल्ड अप बाय 2 टॅप्स. 2 टॅप्स आहेत, 6 आवर्स. आता 2 टॅपने तो टँक जो आहे तो पूर्ण भरायला 6 तास लागतात, 6 आवर लागतात. द स्मॉलर टॅप अलोन टेक्स 5 आवर्स मोर दॅन द बिगर टॅप. म्हणजे स्मॉल टॅपला बिगर टॅपने तो भरण्यासाठी, म्हणजे स्मॉल टॅप जो आहे तर त्या स्मॉल टॅपला बिगर टॅपपेक्षा 5 आवर्स जास्त लागतात, 5 तास जास्त लागतात. फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय ईच टॅप टू फिल द टँक सेपरेटली. मग आता आपण एक काम करू, टाइम टेकन बाय स्मॉल टॅप. आता आपण म्हणू शकतो बिग टॅप, बिगर टॅप आपण म्हणू शकतो. 2 टॅप्स आहेत, एक स्मॉलर आणि बिगर टॅप. बिगर टॅप, बिगर टॅप. आता बिगर टॅपला समजा तुम्ही एक्स आवर एवढा टाइम लागतो आणि टाइम टेकन बाय स्मॉलर स्मॉलर टॅप. स्मॉलर टॅपला किती टाइम लागतो? तो पूर्ण टँक भरायला. टाइम टेकन बाय फील्ड टेकन बाय फील्ड टँक, तर तो x+5 आपण पकडू, x+5 आवर्स लागतात. कारण बघा, स्मॉलर टॅबला जास्त तास लागतात बिगर टॅपपेक्षा, 5 आवर्स जास्त लागतात बरं का. आपण काय म्हटलं, टाइम टेकन बाय बिगर टॅप टू फील्ड टँक एक्स आवर, अँड टाइम टेकन बाय स्मॉलर टॅप टू फील्ड अ टँक, त्याला x+5. कारण इथं दिलेलं आहे की बाबा द स्मॉलर टॅप अलोन टेकन 5 आवर मोर दॅन बिगर टॅप. आता इथं बघा काय करायचं, आता इथं एक काम करू. आता दोघांना इथं बघा, इथं दिलंय अ टँक कॅन बी फिल्ड अप बाय 2 टॅप. 2 टॅप जर का एक सोबत चालू केले तर तो टँक भरायला किती? 6 आवर्स लागतात. मग आपण इथं लिहू बाय गिव्हन कंडिशन. जी काही कंडिशन आपल्याला दिलेली आहे त्या कंडिशन नुसार आपल्याला लिहिता येईल की बाय गिव्हन कंडिशन जर मी 2 टॅप एकाच वेळेस चालू केले, मग ते टाइमचा जर विषय असेल तर मग 1/x+1/x+5 एक सोबत चालू केले तर 1/6 अशा प्रकारे ही मांडणी आपल्याला करायची. जर टाइमचा असेल, टाइम किंवा डेज असेल तर अशा प्रकारे आपण मांडणी करू शकतो. आता इथे काय करायचं माहितीये का, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुमचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू काढायची आणि x ची व्हॅल्यू काढल्यानंतर मग x+5 ची व्हॅल्यू काढायची. कारण x ची व्हॅल्यू म्हणजे काय, बिगर टॅपसाठी लागणार टाइम. आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x+5 इंटू 1 x+5 प्लस x इंटू 1 x डिवायडेड बाय बाबा x+5 इज इक्वल टू 1/6. आता बघा x+x 2x आल्यावर डिवायडेड बाय x+5 इंटू एक्स करावं लागणार आपल्याला बरं का. या दोघांचा पण मल्टिप्लिकेशन बघा, x+5 इंटू 1 x+5, x इंटू 1 x आणि x+5 इंटू हा x इज इक्वल टू 1/6. आता x+x आपल्याकडे झाले 2x प्लस आपला 5 आपल्या जागेवर आणि डिवायडेड बाय x इंटू x चा स्क्वेअर प्लस x इंटू 5x झाले इज इक्वल टू 1/6. ओके, आता पुढे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू x² प्लस 5 x² प्लस 5 5x आपल्या जागेवर आणि त्याच्यानंतर 6 इंटू 2x प्लस 5 करा. 6 इंटू 2x प्लस 5 x² आपल्या जागेवर 5x आपल्या जागेवर 6 2 झाले आपल्याकडे 12x
आणि 6 5 झाले 30. आता सगळ्यांना एका बाजूला आणू. एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर, 5x आपल्या जागेवर, 12x प्लस इकडे आले -12x प्लस 30 इकडे आले -30 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 5 - 12 -7x आणि हे -30 इज इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर्स पाडायचे. मल्टिप्लिकेशन 30 पाहिजे, मग 30ला एका बाजूला न्या. 30चे फॅक्टर्स पाडा. 32 31 जा 30, 15 2 जा, 10 3 जा, 5 6 जा, इतके फॅक्टर्स येतील. याच्यामधून एकच पेअर निवडायचा. कुठला? 30च्या अगोदर मायनसचं साईन आहे, म्हणजे ज्यांची सबस्ट्रॅक्शन 7 येते. कोणाची येते? 10 आणि 3ची. मग इथं 10x आणि 3x. ओके, यांची सबस्ट्रॅक्शन आपल्याला 7 येते. आता यांना साईन द्यायचं आहे. 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन 7 होणार आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन होते म्हणजे अपोजिट साईन, एकाला प्लस एकाला मायनस. मग मोठ्या नंबरला कुठलं द्यायचं? जे 7च्या अगोदर मायनस येते मोठ्या नंबरला आणि उरलेलं प्लस छोट्या नंबरला. मग एक्स स्क्वेअर -7x च्या ऐवजी हे -10x प्लस 3x लिहायचं आणि हे -30 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता हे दोघे जण यांच्यातून कॉमन काढू. पहिल्या दोघांमधून x कॉमन काढू. एक्स स्क्वेअरचा x राहिला, -10x मधून x बाहेर, फक्त 10 राहिले. या दोघांमधून +3 कॉमन काढला, 3 बाहेर आला, x राहिला, -3 10 जा 30 म्हणून 10 इज इक्वल टू 0. आता पुढे काय होईल? दोन आन्सर येतील बघा. x - 10 दोन टाइम आहे, मग त्या x - 10 ला आपण एकदाच लिहू. त्याच्या अगोदर हे बाकीचं सगळं आपण रफ करू. बघा, x - 10 ला एकदा लिहू आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 3 ला लिहू. x + 3 इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर, x - 10 इज इक्वल टू 0 और x + 3 इज इक्वल टू 0. -10 पलीकडे गेला +10 और +3 पलीकडे गेले -3. आता टाइम जो आपल्याला लागतो तो कधीही निगेटिव्ह मध्ये नसतो, पॉझिटिव्ह मध्ये असतो. म्हणून आपण काय करू? x इज इक्वल टू 10 घेऊ. आता x ची व्हॅल्यू 10 घेतली तर टाइम टेकन बाय बिगर टॅप साठी x आवर, म्हणजे x ची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे 10 आवर. आणि स्मॉलर टॅप साठी किती लागणार आहे? x + 5, म्हणजे 10 + 5 किती झाले बाबा? 15 आवर. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता याच्यातला दुसरा क्वेश्चन बघा काय, मी शॉर्टकट मेथड सांगतो जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करायला जरा सोपं पडेल. इथे बघा ऑलरेडी आन्सर सॉल्व्ह करून इथे बघा. इथे काय, द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ स्टुडंट अँड द नंबर ऑफ स्टुडंट. ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला काढायचा आहे, हिस्टोग्राम न काढता. आता पहिली गोष्ट, क्लास मार्क इथं लिहिणं गरजेचं आहे. बघा, आता इथं आपल्याला ज्या गोष्टी दिल्यात ना, आता हा टेबल दिलाय त्याच्यामध्ये आपण फक्त क्लास मार्क ऍड करू. 20 to 40 मध्ये काय येतं? 30 येतो नंबर. 40 to 60 मध्ये 50 येतात. 60 to 80 च्या मध्ये 70 आणि 80 to 100 च्या मध्ये 90. क्लास मार्क म्हणजे काय? दोघांच्या मध्ये येणारे नंबर. 20 to 40 मध्ये 30 येतात, 40 to 60 च्या मध्ये येणारा नंबर, त्याच्यानंतर 60 to 80 च्या मध्ये येणारा नंबर आणि 80 to 100 च्या मध्ये येणारा नंबर. तरी जमत नसेल तर एक आयडिया करायची, 20 + 40 करायचं आणि अपॉन 2 करायचं. 20 + 40 60 अपॉन 2 केलं की माझ्याकडे 30 येतात. त्याचप्रमाणे 40 + 60 अपॉन 2 केलं, 40 + 60 100 अपॉन 2 केलं की 50 येईल. असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून क्लास मार्क काढू शकता. ठीक आहे. क्लास मार्क काढल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे. इथे क्लास मार्क 30च्या अगोदर एक आपल्याला घ्यायचा आहे. 30च्या अगोदर काय येईल बाबा? 10 येईल. आणि 90च्या नंतर जसं इथे 80 to 100 आहे, तसं इथे 100 to 120 येईल आणि इथे 110 येईल. एक एक्स्ट्रा घेऊन ठेवायचा. आता काय करायचं, इथे जे तुम्हाला एक्स ऍक्सिस आहे, तर या एक्स ऍक्सिसवर कधीही क्लास मार्क घ्यायचे. आता इथं बघा, क्लास मार्क आपण काय करू? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. बघा, मग इथं तसं लिहा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. पुढे पण घेऊ शकता. हे काय बाबा तुमच्याकडं, हे जे क्लास मार्क आहे तो रिझल्ट आहे. तो रिझल्ट आहे कशामध्ये बाबा? रिझल्ट पर्सेंटेजमध्ये. रिझल्ट आहे तो पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आणि हा जो वाय ऍक्सिस आहे, या वाय ऍक्सिस वरती काय घ्यायचे बाबा? इथं 1 2 3 4 5 6 7 8 हे काय बाबा? तुमच्याकडे नंबर ऑफ स्टुडंट. आता हे तुम्ही 10च्या डिफरन्समध्ये घेतले तरी चालेल. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. आणि तसं या ठिकाणी इथे तुम्हाला स्केल सुद्धा लिहिणं गरजेचं आहे की बाबा, ऑन एक्स ऍक्सिस जर तुम्ही बघितलं तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% घेतले आणि वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ओके, हे लिहायचं. आणि मग आता हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायला आपण घेऊयात. याच्यामध्ये बघा, पहिला जो आहे इथे 0 घ्या आणि इथे 0.
पहिल्यामध्ये आता हे क्लास मार्क जे आहे तो एक्सचा कॉर्डिनेट आणि हा वायचा कॉर्डिनेट, बरोबर. मग आता इथे बघा, इथं स्टुडंट लिहा आपण, नंबर ऑफ स्टुडंट. तर या ठिकाणी एक्सचा जो कॉर्डिनेट आहे पहिला 10 आहे आणि वायचा 0. 10 आणि 0 म्हणजे तुमचा इथे घ्या, इथे वाटलंच तर लिहा 10 0. त्याच्यानंतर काय बाबा 30 आणि 25. एक्सचा 30 आणि वायचा 25 म्हणजे इथे कुठेतरी मध्ये आहे. एक्सचा 30 इथं, वायचा 25 इथं, मग इथं वाटलंच तर लिहा 30 आणि 25. त्याच्यानंतर काय बाबा 50 आणि 65. बघा एक्सचा 50, वायचा 65, 50 आणि 60च्या मध्ये इथं लिहा बाबा तुमच्याकडं 50 आणि 65. त्याच्यानंतर 70 आणि 80. बघा इथं एक्सचा 70 आणि वायचा 80 इथं असेल, 70 आणि 80. त्याच्यानंतर काय बाबा 90 आणि 15. एक्सचा 19 आणि वायचा 15, 10 आणि 20च्या मध्ये, तर लिहा 90 आणि 15. आणि त्याच्यानंतर 110 आणि 0 तुमचा इथं आला, 110 आणि 0 इथं आला, इथं लिहा 110 आणि 0. ठीक आहे. आता हा झाल्यानंतर याला स्केलने फक्त आपल्याला जॉईंट करायचे, स्केलने सगळे पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे. बघा अशा प्रकारे पहिला हा 10 आणि बाबा काय बाबा तुमच्याकडे 0 याला जॉईंट करा स्केलने. अशा प्रकारे हे सगळे पॉईंट स्केलने असे व्यवस्थित जोडून टाका. अशा प्रकारे आपल्याला जोडायचे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढता येऊ शकतो. ठीक आहे. तर एकदम सिंपल आहे, तर तुम्ही नंतर काढा त्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे. आपण पुढचा क्वेश्चन बघू, लास्ट क्वेश्चन याच्यामधला. इथं बघा महिला बचत गट. आता एक महिला बचत गट आहे, त्याच्यामध्ये कविता इन्व्हेस्ट करते फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ मंथ 20 रुपीज. पहिल्या दिवशी ती 20 रुपीज इन्व्हेस्ट करते, दुसऱ्या दिवशी 40 रुपीज इन्व्हेस्ट करते, तिसऱ्या दिवशी 60 रुपीज इन्व्हेस्ट करते. अशा प्रकारे तिची इन्व्हेस्टमेंट चालू आहे. इफ शी सेव्ह लाईक दिस, देन व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2020. आता फेब्रुवारी 2020 मध्ये तिची टोटल सेव्हिंग किती? टोटल सेव्हिंग म्हणजे मला एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय बाबा, फर्स्ट टर्म 20 आहे आणि डी ची व्हॅल्यू काय बाबा, 40 मधून 20 गेले 20च आहे. आपल्याला काय विचारलंय की तिची फेब्रुवारी 2020. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 डेज असतात आणि कधी कधी 29 असतात. ज्यावेळेस लीप इयर असतं त्यावेळेस 29 डेज असतात, म्हणजे तो वर्ष जो आहे तो 365 डेजचाच असतो. आणि लीप इयर नसतो त्यावेळेस 28 डे असतात. मग आता 28 घ्यायचे का 29 घ्यायचे? तर 2020 याला 4 ने डिवाइड करू शकतो. ज्या इयरला तुम्ही 4 ने डिवाइड करू शकता तो लीप इयर असतो. म्हणजे इथं तुम्हाला 29 काढायचं, यस 29, यस 29 आपल्याला काढायचं. ओके. मग यस यांचा फॉर्म्युला लिहा, n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू डी ब्रॅकेट कम्प्लीट. यस यांच्या जागेवर यस 29 लिहा, यांच्या जागेवर 29/2 आपल्या जागेवर, 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 20 प्लस n-1, n29 आहे, -1 इंटू डी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे आहे 20. ठीक आहे. मग आता काय होईल बाबा, 29 ला 2 ने डिवाइड नका करू, 29/2 राहिले आपल्या जागेवर, 22 जा 40 झाले, 29 मधून 1 गेला 28 राहिले आणि हे बाबा 20 आपल्या जागेवर. ओके. मग आपल्याकडे काय बाबा इज इक्वल टू, चला इथं आपण करू 29/2 ब्रॅकेटमध्ये 40 आपल्या जागेवर आणि 28 2 जा 560 येतील, 28 2 जा 560. ओके. 28 2 जा 560. मग 29/2 इंटू 560 प्लस 40 600 झाले. 600 ला 2 ने डिवाइड केलं, 2 3 जा 6 300. मग आता आपल्याकडे 29 इंटू 300. आता 29 ला 3 ने डिवाइड करा, 29 इंटू 3, 3 9 जा 27, 2 आले, 3 2 जा 6, 7 8 87 रुपीज 87 वरती 2 झिरो घ्या, 8,700 आपल्याकडे आन्सर येईल. म्हणजे 8,700 तिची सेव्हिंग असणार आहे फेब्रुवारी 2020च्या. आता 2020च्या जे 2021 असताना तर तुम्ही यस 28 काढला असतं. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 क्वेश्चन आहेत, त्याच्यातला हा एक क्वेश्चन आपण बघून त्याच्यानंतर पुढचा. इथं दिलंय, इन द गिवन फिगर द पाय डायग्राम प्रेझेंट द अमाऊंट स्पेंड ऑन डिफरंट स्पोर्ट्स बाय स्कूल ऍडमिशन इन अ इयर. त्याच्यामध्ये बघा, इफ द मनी स्पेंड ऑन फुटबॉल, फुटबॉलवरती बाबा इथं काय सांगितलं की बाबा स्पोर्ट्सवरती किती अमाऊंट स्पेंड झालेले आहेत शाळेमध्ये, तर त्याच्यामध्ये फुटबॉलवरती 9,000 आहे. मग आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता बघा पहिला जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट. पहिला क्वेश्चन टोटल अमाऊंट. बघा अमाऊंट स्पेंड ऑन फुटबॉल. बघा फुटबॉलवरती स्पेंड झालेली अमाऊंट आपल्याला माहिती आहे. मग फुटबॉलचा आधार घेऊ आपण, ती ₹9,000 बरोबर. आता आपण काय करू की टोटल अमाऊंट मला काढायची आहे. तर टोटल अमाऊंट जी आहे आपण काय करू, टोटल अमाऊंट
जे आहे ते आपण एक्स रुपीज म्हणू. आता फुटबॉलसाठी जो आपला बघा आपण फॉर्म्युला काय वापरतो, अमाऊंट स्पेंड ऑन फुटबॉल जर तुम्हाला कोणी म्हटलं तर आपण काय फॉर्म्युला वापरतो की बाबा फुटबॉलसाठीचा जो तुमचा बाबा अँगल आहे 45 डिग्री डिवायडेड बाय 360 आणि इंटू टोटल अमाऊंट आपण करतो, जी टोटल अमाऊंट एक्स आहे. आता अमाऊंट स्पेंड ऑन फुटबॉल किती किती रुपीज आहे बाबा, 9,000 रुपीज. मग इथे लिहायचं 9,000 45 अपॉन 360. आता 45ला जर तुम्ही 360ने 45ने 360ला जर तुम्ही डिवाइड केलं तर 49 8 जा 49 1 जा 49 49 8 जा 360 येतं आणि इंटू एक्स. आता 8 डिवाइड इकडे आले मल्टिप्लाय 9,000 इंटू 8 इज इक्वल टू एक्स. मग आपल्याकडे जी एक्सची जी व्हॅल्यू आहे इथं घेऊ आपण एक्सची व्हॅल्यू 8 9 जा 72,000 रुपीज जे आहेत ते कशावर, टोटल खर्च जो आहे तो 72,000 आहे आपल्याकडं. आता याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन जो मला विचारलेला आहे, दुसरा क्वेश्चन, तर तो दुसरा क्वेश्चन बघा सिंपल आहे. त्याच्यामध्ये काय दिले की व्हॉट इज द अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट. आता क्रिकेटवरती किती अमाऊंट स्पेंड झाली, क्रिकेटवरती स्पेंड झालेली अमाऊंट. आता क्रिकेटसाठी तुम्ही जर अँगल बघितला तर तो 160 डिग्रीचा आहे व तो 160 अपॉन 360 करायचं इंटू 72,000 टोटल अमाऊंट. आता झिरो गेला 36 2 जा 72 आणि हे 2 झिरो. आता काय बा 160 इंटू 200 करा 16 2 जा 32 आणि हे 3 झिरो. 32,000 रुपीज जे आहे ते क्रिकेटवरती खर्च झाले. सगळ्यात जास्त अमाऊंट क्रिकेटवरच खर्च झालेली दिसते. कबड्डीवरती विचारलं गेलं तर 55 अपॉन 360 इंटू 72,000. हॉकीवर विचारलं गेलं 100 अपॉन 360 इंटू 72,000. तर एक अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता एक शेवटचा जर प्रश्न तुम्ही बघितला इथं दिलाय की ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4चा मला एक ग्राफ काढायचा आहे. अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म बाय द लाईन विथ एक्स अँड वाय ॲक्सिस. एक्स आणि वाय ॲक्सिस मिळून आणि जो तुम्ही ग्राफ काढाल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4चा हा ग्राफ मिळून कुठल्या प्रकारचा ट्रायंगल तयार होतो आणि त्या ट्रायंगलचा एरिया काढायचा. तर जर मला ग्राफ बनवायचा आहे तर मला ग्राफ काढण्यासाठी अशा प्रकारे एक टेबल मला तयार करावा लागणार आहे. अगोदर मला अशा प्रकारचा एक टेबल काढावा लागणार आहे ज्याच्यामध्ये एक्स असेल, वाय असेल आणि एक्स वाय असणार आहे. बरोबर. तर आपण अगोदर हा टेबल बनवू आणि त्याच्यानंतर ग्राफ काढूयात. आता बघा एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्या 1 2 आणि 3. वायच्या व्हॅल्यू काढण्यासाठी या इक्वेशनचा वापर करा. हे इक्वेशन काय बाबा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे. वायला आपल्या जागेवर ठेवा, 4 आपल्या जागेवर, एक्स प्लस आहे पलीकडे गेला मायनस एक्स. म्हणजे वायची जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे 4 मायनस एक्स. मग आता एक्स इज इक्वल टू 1 असेल तर वाय इज इक्वल टू काय असणार आहे 4 मायनस एक्स असणार आहे. 4 मायनस एक्सची व्हॅल्यू 1 आहे. 4 मायनस 1 3 म्हणजे एक्स 1 तर वाय 3. एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर वायची व्हॅल्यू आपल्याकडे असते 4 मायनस एक्स. 4 मायनस एक्सची व्हॅल्यू किती बाबा आपल्याकडे, आता 2 घेतली आपण. 4 मायनस किती 2, एक्स 2 तर वाय पण 2. एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर वाय इज इक्वल टू आपल्याकडे असतं 4 मायनस एक्स. 4 मायनस एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर 1 येते वायची व्हॅल्यू. ओके. मग इथं 1 3 2 2 आणि 3 1 असे आपल्याकडे 3 कॉर्डिनेट मिळतील. आता हे 3 कॉर्डिनेट घ्यायचे आणि एक ग्राफ काढायचा आहे. तर तो ग्राफ बघा इथं अशा प्रकारे ऑलरेडी आपण काढलाय. 1 3 2 2 आणि 3 1 आपण घेऊन हा ग्राफ काढलेला आहे. तर याला थोडं व्यवस्थित आपण करूयात. तर बघा या ठिकाणी ऑलरेडी आपण ग्राफ काढलेला आहे. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर या ठिकाणी बघा 1 3 म्हणजे 1 आणि 3 इथे कॉर्डिनेट आहे. तर हे कॉर्डिनेट व्यवस्थित दिसत नाही, त्याला जरा व्यवस्थित करूयात आपण. बघा इथं झालं. आता पहिला काय 1 3 कॉर्डिनेट आपल्याकडे आहे. 1 3 बघा एक्सचा 1 घेतलाय आणि वायचा 3. त्याच्यानंतर आपल्याकडे 2 2 आहे. 2 2 बघा एक्सचा 2 घेतलाय, वायचा 2 घेतलाय आणि मग 3 1 घेतलाय. एक्सचा 3 वायचा 1. अशा प्रकारे ह्या 3 पॉईंट मधून जाणारा ग्राफ काढला तर इथे कुठल्या प्रकारचा ट्रायंगल तयार झाला बघा, राईट अँगल ट्रायंगल आहे. आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल तुम्ही म्हणू शकता. राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. तर याचा एरिया काय, एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याकडे असतो 1 इंटू बेस इंटू हाईट असतो. मग 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला. आता इथं ट्रायंगलचा बेस काय 1 2 3 4 पर्यंत आहे आणि हाईट सुद्धा किती 1 2 3 4 युनिट आहे. मग इथं लिहा 4 इंटू 4 युनिट. 2 1 जा 2, 2 2 जा 4. आता आपल्याकडे 2 इंटू 4 राहिला. 2 4 जा किती झाला 8 स्क्वेअर युनिट. तर अशा प्रकारे आपल्याला हा ग्राफ काढता येईल आणि ग्राफ काढल्यानंतर
ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याचा एरिया जो आहे तो 8 स्क्वेअर युनिट आहे. तर मित्रांनो हा तिसरा क्वेश्चन झाला, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन होते आणि 2 पैकी 1 सोडवायचा असतो. तर ही क्वेश्चन पेपर आपण बघितला मार्च 2024 ची बोर्डाची परीक्षा जी आहे तिचा क्वेश्चन पेपर होता. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.